गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत सकाळी सकाळी गोधन घेऊन गाई चारायला निघायचे. गोकुळातलं चैतन्य आता वृंदावनात गेलेलं आहे. गोकुळातल्या बासरीचा स्वर कमी झालेला आहे. गोकुळांची लहान मुलांची चहल पहल कमी झालेली आहे. ज्या गोपिका गावाला घेऊन येत होत्या, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी रावे की जावे. अनया काकरी दंगा त्याची मथुरेला जावे गोकुळी राहाल की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. कृष्णाला सांगावे गोकुळी गाभाने घेऊन येत होत्या, कशा करून येत होत्या? खरंच देव चोरी करत होता म्हणून येत होत्या काय? अरे त्या गोपिका स्वतःहून बोलवायच्या, घरी येऊ आता मंदिरी कोणी नाही दुसरी घरी. त्या स्वतःहून बोलवायला यायच्या. मग गाधारी कशासाठी घेऊन येत होत्या? त्या गाधारी घेऊन येत नव्हत्या, त्या कृष्णाला पाहण्यासाठी येत होत्या, कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी येत होत्या. कारण
कारण मोठ्याच्या घरी जायचं असलं तर काही ना काही कारण काढून जावं लागते. मोठ्याच्या घरी तसं जाता येत नाही. मग विनाकारण कसं म्हणून तर काहीतरी कारण सांगायच्या. यशोदे कुठे आहे तो पोरगा, बोलव त्याला बाहेर. तो बाहेर आले की दर्शन करत होते. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जवे. कृष्णाचं दर्शन घेतलं की निघून जाते. पण आता चैतन्य गोकुळातलं निघालेलं आहे आणि वनामध्ये गेलेलं आहे. प्रत्येकाला ओढ लागली कृष्ण दर्शनाची. त्या गोकुळामध्ये 3 प्रकारच्या स्त्री आहेत. किती प्रकारच्या? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी की स्वतंत्र, कोणी की स्वतंत्र, कोणी स्वतंत्र. अवघियाची जगनिंदा, अवघियाची जगनिंदा. झाली धिंड सारखी, झाली धिंड सारखी. प्रत्येकीला ओढ लागली ते भगवंताच्या दर्शनात. लक्षात सगळ्यांना जाता येत नाही. त्यातली स्वतंत्र जी आहे ती सासू, तिला कोण अडवणार? वनामध्ये गेली, भगवंताचं दर्शन घेऊन आली. जी मुलगी आहे ती अर्धी स्वतंत्र आहे, अर्धी परतंत्र आहे. तिने परमिशन घेतली नाही, पण सांगून गेली, आई मी चालली. म्हणजे आईला सांगितलं, पण हो नाहीची परमिशन पाहिली नाही, निघून गेली. पण तिसरी जी आहे ती उपासना आहे, म्हणजे सून आहे. सून पूर्णता परतंत्र असते. तिला भगवंताच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, तळमळ लागलेली आहे. पडिले दूर दिसी मज आठवे मनसी. नको नको कष्ट होता जीवासी. दिन तैसी रजनी झाली हो अवस्था लागुनी गेला अजून. भगवंताच्या भेटीची तळमळ लागलेली आहे. डोळ्यातून असूरच्या धारा वाहत आहे. भेटीला पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. देवा कधी कृपा करीशी मज दिना ते धावणे. काय करावं लक्षात आलं. सासू जाऊ देणार नाही, जाऊ देत नाही सासा. बाप बिमार आहे, फोन आला तुझा बाप सिरियस आहे बेटा.
किंवा त्या आतेबाई जाऊ का भेटीले बाबाच्या? तू गेल्यानंतर बाबा बोलतील काय? काही जायचं नाही. जात नाही हो. त्या बाप सुटतील का तू गेल्याने? बाप मेला शेवटी. फोन आला, बाबा गेले, उद्या 10 वाजता मयत आहे. किंवा हो आतेबाई जाऊ का? बाबा गेले. तू गेल्यावर बाप चिता होईल काय? काही जायचं नाही. जात नाही हो. पूर्ण परतंत्र आहे. डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत आहे. आणि लक्षात आलं तिनं सगळं पाणी घरातलं साधून टाकलं. सगळं पियाचं, कपडे धुयाचं, राजनातलं सगळं पाणी टाकीतलं. सासूने पाणी मागितलं, पाणी दे प्यायला. म्हणे आत्याबाई पाणी संपलं. कसं काय संपलं पाणी? चाल बाय यमुनेवर आणि पाणी आण. हेच तर पाहिजे होतं. वा वा. आणि निघाली महाराज. कोण? सून घागर घेऊन निघाली. कशी निघाली? भरिला उलंडोनी रिता करी घाट. ओ भरिला उलंडोनी रिता करी घाट. भरिला परमार्थ तातडीने करावा. आपण संसार तातडीने करतो. परमार्थ म्हणतोय तू का म्हणे कसं जसं तसं असं नाही चालत. भाव पाहिजे, भाव. असं नाही. पंढरपूरच्या रस्त्याने गेलो, काहीच केलं नाही. सोबत आमच्यातलं गंध घेऊन लावे. म्हटलं भाऊ गंध गाणं लागत होतं. म्हणे भाव पाहिजे, भाव. अरे परमार्थ जसं संसार नेटका करतो ना, तसा परमार्थही ठासून करा. थोडासा करा पण ठासून करा. उसंगोनी वाट लांब टांगा टाकत निघाली. जसा भगवंत पाला बोलली हो महाराज. हरीने माझे चित्त, हरीने माझे हरिले चित्त. बाळ
भारवित विसरली भारवित विसरली भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा याला भक्ती शास्त्रातला अहमध्यास आणि ममध्यास म्हणतात. अहमध्यास आणि ममध्यास केल्यानंतर समाधी अवस्था प्राप्त होते आणि समाधी अवस्था प्राप्त झाली असता संसाराला देहात विसरतो. संध्याकाळ झाली तरी तशीच उभी तुकोबारांचा ताना घरी ते म्हणते काय करू उशीर झाला. आता सासू मला बोले पारखियाशी सांगता पुसते घरची कुटी खातील घरची कुटी खातील. गौरम घरी जायचं का निवांत राही पाहिले पायी परतो जाग. जो भगवंत पाहला त्याचं स्मरण करत राहा तो आनंद पुन्हा पुन्हा आठवत राहा आणि हृदयामध्ये साठवून घे. घरी गेली पण चित्तात देव बसला होता. सासूनं सांगितलं हे भरणी शिक्यावर ठेव. तिनं हरणी शिक्यावर ठेवली भरणी काकीत घेतली आणि ती हरणी बोंबली आजी आजी काय झालं आईनं म्हणे शिक्यावर ठेवलं आणि भरणी काकीत घेतली. काय म्हणते सासू सासू म्हणते आजच की आज तू कावत दिसशी दुश्चिंती काही काम न लगे तुझ्या चित्ती दिले भांडे ते ठेवू विसरशी नेने काय हरी चित्ती बैसलासे. सरसर करता सालीस भांड कैसे दाखविसी जगासी नेनो माय व्याली रांड. बापा अशी कशी जन्माला घातली त्या मायनं काही शिव्या देतात सासू. चला तिला देव भेटला पण ज्या कुमारिका आहे त्या देवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी व्रत करू लागल्या. त्याला कात्यायनी व्रत म्हणतात. कात्यायनी महामाये महायोगिंदधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतींते कुरु मे नमः. कशासाठी कात्यायनी व्रत? पती देव प्राप्त व्हावा. कोण देव? नंदाचा कुमार श्रीकृष्ण. म्हणून त्या पहाटे हातात हात घेऊन भजन म्हणत जायचे, नामस्मरण करत जायचे आणि पाण्यामध्ये आंघोळ करायचे. पण कपडे काढून नग्न अवस्थेमध्ये स्नान करत होत्या. आणि शास्त्र असं सांगते नग्न अवस्थेमध्ये जर स्नान केलं तर जलदेवता रुष्ट होते. नग्न अवस्थेमध्ये स्नान केलं तर पाणी शरीरातलं कमी होते, निस्तेज होते. आणि नग्न अवस्थेमध्ये स्नान केलं तर केलेल्या भक्तीचं फळ भेटत नाही. म्हणून भगवंताला काळजी पडली काय. आणि भगवंत त्या गोपिकांचे कपडे घेऊन कदंबाच्या झाडावर बसलेले आहेत. यूयं विवस्वराय दपो धूतव्रता वैगाहते तत्तद्देव हेलनम् बध्वाञ्जलि मूर्त्या
पुनजयस कृत्वा नमोदो वसनं प्रग्रह्यता. हे मुलींनो, भगवंताला जेव्हा त्यांनी पाहिलं, पहिले धौस दिली त्याने, जाऊन सांगितलं ना मामा दिला मोडेन तुझी खोल पत्राला धरून बसो. भगवंत म्हणतात बाहेर या, मला दर्शन करा. त्या म्हणतात लाज वाटते रे तुले. अरे लहान होतो एका ठिकाणी खेळलो, कारण लहानपणी काम क्रोध लोभ नसते, काम जागृत नसते. आता आपण तरुण झालो, आम्ही स्त्री आहे, तू पुरुष आहे, हा भेद आहे. हा भेद पाळावाच लागते संसारामध्ये. लहानपणी आपण एकमेकाला आलिंगन दिलं ते गोष्ट वेगळी आहे. नको न्याहळू नितळ काया ओली ती लुगडी निरका पाण्यातून हात जोडत आहे. कृष्णा कसं कळत नाही रे, बालपणी त्या अल्लडवाणी तू कवटाळीने मधुर. अरे लहानपणी वेगळं होतं का नाही या, अजून का त्या आठवणीची
तुझला रे आवडी तेरे सोनी फुगडी. कन्हैया कसं कळत नाही, आता आपण मोठे झालो, कोणचे वस्त्र मागितलं बोलताना ऐका. परीक्षेची राजा प्रश्न करतो, महाराज याला देव म्हणावं काय? जो दुसऱ्या परस्त्रीचं शरीर पाहू इच्छितो त्याला देव म्हणतील काय? शुकमुनीच्या डोळ्यात सुरुवात आहे, अरे मी निरंकारी आहे, निर्गुण उपासना काय, तरी सगुणाची भक्ती करतो. भगवंत सामान्य नाही आहे, तो भगवान श्रीकृष्ण. मी अनधिकाऱ्याला कथा सांगून राहिलो, तुझा अधिकार नाही परीक्षिती. परीक्षिती खजीर झाला. अरे कोणचं वस्त्र मागितलं? वासना रूपी वस्त्र मागितलं. तर ही वासना ओढाळ काय कल्याण, वासना ओढाळ काय. जे जे मागील ते खाय, जे जे मागील ते खाय. हे वासना रूपी वस्त्र मागितलेलं आहे. भगवंत म्हणतात आता जर बाहेर आले नाही, वेळ लावला तर मग ढोरे ढोरे येतील, गोपाल येतील, मग तुम्हाला कपडे दिले तरी तुम्हाला बाहेर येता येणार नाही. वाह वाह. नाईलाज झाला, सर्व गोपिका बाहेर आल्या, नमस्कार केला. हात जोडिताय बंधन तुटले, आता मला मी पण कुठली आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कोणी. नमस्कार केला, पण तो नमस्कार सूर्याला झाला, कारण सूर्य वर आला होता, तांबलं फुटलं होतं, नुसता सूर्य उगवला होता. सर्वांनी नमस्कार केला. भगवंत म्हणतात आज तुमचं काय व्रत सफल झालं. तर नमस्कार करून पुन्हा पाण्यात कपडे घालून पाण्यात केल्या, कात्यायनी देवीची पूजा केली. आणि कात्यायनी देवी प्रसन्न झाली. काय मला असा पती हवा. कोण? नंद गोपसुतम देवी पतिं ते कुरु मे नमः. तथास्तु म्हटलं. भगवंत म्हणतात मी हा आनंद तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देईल. ती रास क्रीडा ऐकायची आहे या दुपारी 3 वाजता. जय जय कृष्ण कथा, जय जय. आणि आज भगवान श्रीकृष्ण आणि आईसाहेब रुक्मिणी माता यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. तरी सर्व आप्तेष्ट, सोयरे, दायरे, इष्ट मित्र मंडळी यांना विनंती, आपण सोऱ्या धायऱ्यासहित ढोरा वासरासहित लग्नाला येण्याचे करावे. अहिरासहित कोणी अहिराना, पण विनंती आहे ते तेलाचे डाग नसावे, नाही तर एक साडी 100 लग्न हिंडते, एक धोतर 50 लग्न हिंडते. तेच धोतर इकून घडी केली की तिकून घडी केली की त्याला महाराज महाराज पाहिजे तोच काय वापरते, तो तिसरी घडी करते, चौथ्याला देते. तसं काही मनात आणू नका. आणि कपडे लत्याचा अहिर बंद आहे, पैशाचा अहिर मात्र आहे रे साधू. तोही बंद आहे, काय हरकत नाही. फक्त तुम्ही या. की पगडी बांधे सुंदर आगोवाला, की पगडी बांधे सुंदर आगोवाला. कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा.
हे पकडी बांधे सुंदर आठवाला पगडी बांधे सुंदर आठवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा जय हो राधे राधे पगली होती जब जब होठ पर माने सखिया पगली होती जब जब होठ पर माने गाए सावरा गाए वाल वाला गाए सावरा गाए वाल वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा पगड़ी माने सुंदर आंखों वाला पगड़ी माने सुंदर आंखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा सुंदर श्याम करुणा तेरी मेरी हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला कितना सुंदर लागे बिहार कितना लागे प्यारा 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 राधे 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 कृष्ण